यंदाच्या खरीप हंगामामध्ये शेतकऱ्याला शेती पीक चांगलं बहरेल अशी शेतकऱ्यांची प्रतीक्षा असताना वर्ध्यात मात्र अद्याप पावसाने दडी मारली आहे। पाऊस जो आहे हा आला नाही आणि त्याच्यामुळेच शेतकरी हा चिंतेत आहे। सध्या जे आपण एका शेतावरती आहोत आणि शेतावरती पाहू शकतो कशा पद्धतीने शेत जे आहे तयार झालेलं आहे। शेती तयार करण्यात आलेली आहे। लागवडीसाठी तयार झालेल्या शेतीत सध्या सारे फाडण्याचं काम सुरू आहे आणि या ठिकाणी काही दिवसात आपण लागवड करू अशा प्रकारची प्रतीक्षा शेतकऱ्यांना आहे। पण या लागवडीसाठी लागणारा एकूणच पूरक पाऊस जो आहे हा अजूनपर्यंत या परिसरामध्ये आलेला नाही। तब्बल मृग नक्षत्र जे आहे हे आता संपत आलं आणि अशात मृग नक्षत्राचा पाऊस जो आहे हा वर्ध्याला आला नाही। त्याच्यामुळेच शेतकऱ्यांच्या पेरण्या ज्या आहेत त्या लांबलेल्या आहेत। शेतकरी तूर, कपाशी आणि एकूणच सोयाबीन या तीन मुख्य पिकावरती वर्ध्यात आणि विदर्भात अवलंबून असतो। पण या तिन्ही पिकासाठी एकूणच पुरेसा असा पाऊस आवश्यक असतो। पण पुरेसा पाऊस न आल्यामुळे शेतकऱ्याच्या एकूण चिंतेत भर पडलेली आहे आणि ज्या शेतकऱ्यांनी धूळ पेरणी केलेली आहे, ज्यांनी कपाशीची लागवड केली आहे, त्यासाठी पाऊस जो पाहिजे असतो तो पाऊस पुन्हा या ठिकाणी आला नसल्यामुळे काही ठिकाणी ओलीत करण्यात येत आहे। स्प्रिंकलरच्या माध्यमातून सुद्धा ओलीत जे आहे ते काही भागात सुरू आहे। पण ज्यांच्या कपाशीच्या लागवडी व्हायच्या आहेत त्यांच्यासाठी मात्र पावसाची प्रतीक्षा अजूनही कायम आहे। नेमका हा दडी मारलेला पाऊस वर्ध्यात कधी पोहोचतो तेच पाहणं महत्त्वाचं आहे। एकनाथ चौधरी, एबीपी माझा, वर्धा। एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट।